सकाळपासून हा इथूनच सोडतो इंजेक्शन द्यायचं तिथून सोडतो इथून काय सोडतो पोरांना सोडून काल आलते की समजे तुम्ही ऑपरेशन करून तिकडे नेलं मग आम्ही गेलो आय सांगत होती की मला रात्रीने 11 वाजता फोन केला तुम्ही बोललेलात ना आवाज लय बारीक येत होता लय उशीर लावला आय म्हणली 10-15 मिनिटात होईल पण 2 तासांनी सांगितलं आणलंय बाहेर मध्ये फोन केला तर बोलली नाही अजून झालं पे नाही म्हणून कमी करतोय बावड्याने आता जाऊन मसाला ताक आणलं बघा बाटली भरलेली आहे ती कमी करता येणार म्हणून आपलं पेता येणार म्हणून कमी करतोय आम्ही एक गोट पिऊन आहे का नाही बावड्या गेला बघा केळी आणली आपण येताना सांगितलं होतं पण येताना ना आम्हाला बाहेरच्या साईडने आणलं हॉटेल नाही दिसलं दुकान नाही दिसलं काहीच नाही दिसलं मग परत इथं आल्यावर परत माघारी जाऊ नये ना मग हे आणलं बघा केळी थंड पाणी आणि ताक आणलं या बावड्याने तर आपण आता पितेत याच्या अगोदर आम्ही चहा पिऊन बसलो खाली ना याच्यातून चहा घेऊन आलो हॉटेलमधनं ठीक आहे त्या केळ आणली हां केळं आणली आणि आपण लय कांडून घेऊन आला बघा चला आपणला कधी घरी जाईना असं वाटतं या त्यांनी कुठं बाहेर आहेत काय इकडं आई बसली बघा कसलं वारण कावर मापाच्या बाहेर सुटलंय बघा बाहेर हे बघा कसलं वारण कावर सुटलंय खिडकी लावायला लय मापाच्या बाहेर वार कावर सुटलो मापाच्या बाहेर वार कावर सुटलो बावड्या आणि प्रियांका इकडंच येते कसलं वार कावर सुटलंय बघितलं का आपणकडे आलो तू काढून ठेवली होती ना गाडी पडली वारच तसलं सुटलं या बावड्याचा गाडी पडली या गाडी बावड्या कामाने बर का एवढ्या वाऱ्यात जायची गरज काय पडली बावड्या गेला गाडी नको जाऊ बावड्या नको जाऊ बावड्या जायची सांगते नको जाऊ आता काही गाडी आवडणार नाही हॅलो परत पडणारच आहे ती पटकन बरोबर काहीच वार आले त्या साईडला आपल्या साईडला काहीच दिसत नाही समोरचं वार इतकं जाम आहे ना बारामतीला तिकडं तो बावड्या उडतोय भिजला मधल्या स्टँडवर लावली साईडच्या स्टँडवर होती ना गाडी बिड्या पडल्या होय भिजून आला पडली पडली होय अजून तेव्हाच म्हटलं तर परत पडेल ते बावड्या राहू दे अजूनही पडेल ते अजूनही उभी करण्यात की अर्थ नाही पडेल वारच आहे तसं अजून पडली गाडी इकडे तिला सपोर्ट नाही ना साईडने डायरेक्ट वार तिलाच लागतंय तुला पार्किंग मध्ये आणायला नाही होय मला पार्किंग मध्ये गाडी आणायला नाही आता काय माहिती इतकं वारण हे नियम म्हणून भावड्या गेला बाहेर बघा दिसत नव्हतं काय आता जरा निघायला लागलं कसे तरी खवळून पोरं घरी ठेवली म्हणत हा बरं झालं लेकरांना घरी ठेवलं मला हो इथं पण पाणी झालं इथून दमान या इथं पाणी झालं या मगाशी आम्ही येतानाच वारं सुटलं होतं बघा आणि आता थोडं वेळ आपण कशी अर्धा पाऊण तास झालं थांबलोय तर इथं नाकाच्या बाहेर पाऊस आलाय सगळं पाणी हे बघा वरनं पाणी पडतं इकडचं
पाणी सांडलंय का आपा? मग आपाच्या बाहेर वारं सुटलंय, पाऊस पण मारणाच येतोय. बावड्याची गाडी एकदा पडली, बावड्यात असल्या वाऱ्या जाऊन गाडी उभा करून आला, परत अजून पडली, वर येतोय तो वर खाली. सांगितलं त्याला पण ती दरवाजा वाऱ्याने पक्षी आदळतो या लावूस तोर लय मापाच्या बाहेर वारा आलंय. पण सगळीकडेच पाऊस चालू आहे. स्वीटीचा पण फोन आलता, व्हिडिओ कॉल आलता, पाऊस चालू आहे म्हणून. जांभळीचा फाटा एक तुटून पडला बघा, आणि पाऊस पण चालू आहे. आताच व्हिडिओ कॉल ठेवला, आपणला बोलली, विचारलं, सांगितलं. इथं नाही इतकं काय जाणवत, पण बाहेर इथून दिसत पण नाही आपा. इतकं सुटलंय, समोरचं काहीच दिसत नाही दवाखान्याच्या. नाही नाही, तिथं ना समोर दवाखान्याच्या समोर आहे ना, काहीच दिसत नाही. रस्ताच फक्त दिसतोय, त्याच्या पुढं काहीच दिसत नाही. इतकं वारण पाऊसून बावड्या गेला पावसात तसल्या गेला ती ही करून. नाही नाही, गाडी उभा करायला मधल्या स्टँडवर लावून आला, येतोय तोवर परत पडली. अजून सांगितलं तुम्ही नका हालचाल करू, तुम्ही थांबा, टाक्यांना ताण पडतोय त्याच्यामुळे तुम्ही नका हालू, तुम्ही बसा गप. लावायची एक लयच वारा आलं मापाच्या बाहेर. लेकरांना बरं झालं इकडं सोडवलं, ती घेऊन आलो असतो तर जाताना पंचायत झाली असती. बसा. मुलगी आहेत का मुलगा आहेत ते? थोरले मी आहे. होय. हा, मी थोरली, आपणचं मित्र येतं बघा. चला. काय काय होतं या काय आपण म्हणतात भिताड पण हालत, मी भिंत हालत असते बाई. गप बसा, उगा नका काही पण. अगं तू पावसा पाण्याचं कशाला बाहेर हिंडती या? तुला बघायला मला पण इकडे यावं लागलं माहितीये का? बावड्या पार्किंगला गाडी लावायला मगाशी चालता, गाडी लावून ती दवाखान्यात वरती आला, मी त्याला बोलून इकडे खाली आली, मी पार्किंग मध्ये बघायला. मी विचारते तुला कुठं चालली तर थांब म्हणते या. हो तुला बघायला तिला वाटलं कुठं पार्किंग मध्ये बसला काय माहिती गुतून. पाऊस आता आलाय कमी, तरी मी विचार केला म्हणजे इकडे पार्किंग दिसते बहुतेक, त्याच्यामुळे गेली बावड्याला बघायला. विचारते, मला सांगायचं त्यांच्याकडे चालली म्हणून. मी सांगितलं असतं बावड्या तिकडे गेला या. मी मागाशी येतानाच बावड्या तिकडे जाऊन बसलाय. ओके, ॲम्ब्युलन्स घेऊन गेलं तर ते ड्रायव्हर सांगत होता आता इतका मोठा फटा पडला, ही झालं ती झालं म्हणून. आताशी जरा नितळ हो, समोरचं कडवाळ काय दिसतं या, ते सगळं लवून गेलंय, वाकलं या सगळं, पाणी पाणी झालं काय. मग काय बरं झालं लेकरांना नाही आणलं. आपणला म्हणलं, प्रियंका म्हणते दारात कपडे वाळू घातलेली गेली असते, आपण म्हणतात घेऊन यायची का नाही इकडं. ओरडतय लगेच आपण लावत्या, पाऊस कधी बंद होतोय काय माहिती. मोठे मोठे कपडे जरा बाहेर टाकले, मापाच्या बाहेर पाऊस आहे बाबा. काय नाही तर अचानक आली. मला माहित होतं आलंय इकडं सगळं रानच आहे. कसलं भारी दिसतंय हिरवगार. ए जा लावत्यात, चला तिकडं चला. लाईफलाईन हॉस्पिटल. चला आता आम्ही जाणार आहे घरी. हा देते आम्ही गेल्यावरती. चल जाऊ का? आली आपणला सांगून, आपण म्हणतात स्वेटर घेऊन जा, पावसाळी ती कोट आहे ती घेऊन जा.
म्हणजे थंडी वाजायची नाही. मोबाईल ठेवायला पिशवी घेऊन जा म्हणलं, पावसाचं वातावरण बघते सगळं घेऊन जाते म्हणलं, काय काय आहे ती. भावड्या गेला वाटतंय. हां, चला चला करून ती गेला पुढं. आता जातो आम्ही. घे काळजी, आपण पशीच बस. आपण म्हणतात तर ती लांब जाऊन बसते, मी आवाज दिलेला तिला जात नाही. आता तिथं बसायचं जागा आहे का सांग बरं तुझी? आता सध्या नाही, पण तिथं चिकडून तिकडून 5-5 मिनिटाला आपणकडे जात जा. नाही तिथे हेल्पट घालते तिथंच आहे मी. हां आता तिथं खाटावर बी बसा येत नाही आणि बाजूला बसा येत नाही. हा, बाजूला खालीच बसायचं. तिथं जर पाऊस आला हे झालं तर मग साईडला तिथं पण 5-10 मिनिटाला आपण कडे सारखी चक्कर आपण मारायची. कशीच आहे, मी नाही कुठे गेली. हा. चल मग येतो आम्ही आता. स्वीटी आहे घरी त्याच्यामुळं जावं लागतं या, नाहीतर मी थांबली असती. हा, आभाळ कसं आलंय. आबाळ आलं. सकाळ सकाळ चपाती करून लवकर जा. नाही नाही जाते आता, काय नाही अडचण. आता घे घरी काळजी जाणार तू. का तुम्ही इकडं? नाही घरी जाणार की, घरी स्टोली आहे लेकरांची गाठ घेऊन जाते की. चला आलो, भेटलो, आपणला बोललो 2 शब्द, बसलो 1-2 तास. एवढ्यात पाऊस आला, वारा कावारा आला, सगळं झालं. आता चाललो या घरी. तर चला, येऊ का पाणी कसलं साठलंय बघितलं का? सकाळी मी इकडे चाललं कुठे उठली हा तिकडे रस्ता नाही वाढवत जा तिकडे. होय, जिथवर माहिती जिथवर तिथवरच जात जा. हा मग रस्ताच नाही, मग असा आडवा रस्ता आहे. हा, चल जाऊ का मग? ते बघा आयुष्यामध्ये होतं आपण हा, एवढं नव्हतं. येऊन देत नव्हते आतमध्ये. मग हा, म्हणलं इतके लवकर आता बसून तर काय करायचं. इकडं सगळं रानच या. 7-6 वाजून उठली काय हा. सगळी उठली. लय लांब नको जाऊ. चल चल, येऊ का? बाय बाय. जाऊ दे म्हणे. हा, रस्त्यांवरनं झाडं पडली, इतकं वारण पाऊस होता बाबा. काय नाही खरं. बघा तिकडे पडलंय झाड. चला चालला. बाहेर गेला माणूस. पाऊस अजून येतोय टिपका. इथं ही देवीचं मंदिर आहे बघा. इथं देवीच्या माळावर इकडे दवाखाना आहे म्हणतात. सगळं काटवाळ झोपलो बाबा खाली. कसलं लिंबाचं झाड, झाडाची फांदी पडली आता तुटून. मगाशी जाताना नव्हती. किती वारं सुटलं होतं, जागोजाग झाडच पडली ती. इकडं पण सगळी जांभळीची झाड पडल्यात तोडते ती. इकडं पण पडल्या ती सगळी झाडच आहे. चला चाललोय आता घरी बघा. आणि ही भयाच्या शाळेपाशीची झाड किती तुटून पडलं. ही भयाची शाळा आहे. चला, अंधार भरपूर झाला की बघा. कसलं भारी वातावरण